करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहे। मॅम, बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने माघार घेतला आहे, अजून कोणी उभे नाहीये, पण तुम्ही कधी माघार घेणार आहेत? तुमची काय भूमिका आहे? जसे की आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की ज्यांची बारामती आहे आणि ज्यांची पोटनिवडणूक आहे, आपले माननीय स्वर्गीय अजितदादा, जरी या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय भेटू शकत नाही, आज इतके दिवस झाले, पण त्यांच्या घातपात होता की अपघात होता हे मुद्दा उचलण्यासाठी कोणीही तयार नाहीये आणि याची FIR करण्यासाठी त्यांच्या महाराष्ट्रामध्ये अजितदादाच्या महाराष्ट्र आहे, तरी पण कोणीही आज ही आवाज उचलण्यासाठी FIR करण्यासाठी तयार नाहीये। आणि याच्यासाठी मी आज लढण्याचा प्रयत्न करत आहे बारामतीमध्ये, क्योंकि मला माहित होता की काँग्रेसचा पण डमी फॉर्म टाकला गेलेला आहे, ते पण माघार घेणार आहे, मला सगळी गोष्टी माहित होती। त्याच्यासाठी एंड वेळे मी जाऊन तिकडे फॉर्म भरला आणि मी माघार पण घेतली नाही। मला पण खूप काही ऑफर होती, तरी पण मी माघार घेतली नाही, क्योंकि सत्ता आणि पावर आणि पैशाचे पुढे कोणीतरी असं असला पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे झुकला नसला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आज जे मी गेले 5 वर्षापासून काम करताना मी बघितलेलं आहे, देवेंद्र भाऊ जे CM आहे आपले, त्यांच्याकडे जरी आपण कोणते काम घेऊन गेले तो दुसरे दरवाजेकडून ते निघून जातात। हे सगळी गोष्टी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये। मंत्री लोक, संत्री लोक फक्त निवेदन घेत आहे पण काम करत नाही। तो आज अजितदादापासून आज एक गोरगरीब जनतातला कोणत्याही व्यक्तीला हे महाराष्ट्रामध्ये काम होत नाही, लोकांचे कोणत्याही गोष्टीच्या कोणीही आमदार मंत्री लक्ष देत नाही। त्याच्यासाठी मी आज हे पर्चा भरलेला आहे आणि मी लढत आहे। जनतानी जरी मला संधी दिली तो 100% हे संधीचा सोना करून मी पूर्ण महाराष्ट्राचा चांगला करू शकते। पण बाकी सर्व दलीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेतलाय की कोणी उभे राहणार नाहीये, पण तुम्ही का, म्हणजे लढा तुम्ही कशासाठी लढणार आहेत? काय मुद्दा असणार आहे तुमचा? लोकशाही जिवंत ठेवायचं आहे आपल्याला, हे सगळ्यांपेक्षा मोठा मुद्दा आहे। आणि बारामतीमध्ये जे माझे मुद्दे असणार आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा हेच असणार आहे की जरी हे बारामतीमध्ये अजितदादाच्या महाराष्ट्रामध्ये अजितदादाला न्याय भेटू शकत नाही, तो कोणाला न्याय भेटणार? आणि पाणीचा खूप मोठा प्रश्न आहे, शिक्षणचा प्रश्न आहे तिकडे, आणि बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे जे मी बघितलेला आहे, आणि शेतकरी लोकांचा जे 7/12 आहे ते आपल्याला कोरा करायचा आहे। असे खूप काही मुद्दे आहेत जे बारामतीमध्ये अजून राहिलेले आहे। आणि याच्यापेक्षा एक मोठा मुद्दा, आज जे खाजगीकरण सुरू झालेलं आहे, ते खाजगीकरण करताना आज कामगार लोकांना न सांगता हे मोठे राजकारणी लोक काढून टाकतात। जे 10-10 वर्षापासून काम करताय कामगार लोक, त्यांना काढण्यात येते आणि ते कामगार लोक कुठे जाऊ, काय करू, कोणाचे आमदार मंत्री सोबत आपला प्रश्न मांडू आणि आपल्याला न्याय भेटेल, हे ते लोकांच्या समोर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। जे हे सगळे मुद्दे माझे ते निवडणुकीमध्ये असणार आहे। पण कोणाचा फोन आला होता तुमच्याकडे आणि काय सांगितलं होते? माझ्याकडे खूप मोठे त्यांचे नेता लोकांचा कॉल आला होता। मी विचार पण केला होता की माघार घेऊ मी, क्योंकि सुनित्रा वहिनी सोबत आज जे आहे सहानुभूतीची लाट आहे, पण फक्त त्यांच्यासोबत सहानुभूतीची लाट नाही, आपल्याला अजितदादाकडे पण सहानुभूती करावं लागेल। आणि आज सुनित्राताईंनी हे मुद्द्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे। आज त्या उपमुख्यमंत्री आहे आणि जरी उपमुख्यमंत्री असताना स्वतःचे नवरेसाठी जरी FIR करू शकत नाही, तो आपल्याला कळते की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय। फक्त सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरू आहे, ज्याच्यामुळे मी आज आपला फॉर्म ठेवलेला आहे। पवार कुटुंबियाकडून फोन आला होता का तुम्हाला? पवार कुटुंबियाकडून पण आला होता, पण कोणाचा फोन होता? पार्थ पवारांचा होता, पण मी त्यांना शब्द पण दिला होता आणि खूप चांगले व्यक्ती आहे, त्यांच्या ऐकून मी त्यांना शब्द दिला होता की नाही मी माघार घेणार आहे। पण मला असं वाटलं की नाही कुठेतरी, आणि काल ते धनिया मुंडेची पण पोस्ट बघितली की त्यांनी आणि CM साहेबांनी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहे काय नाव आहे त्यांचे, हर्षवर्धन सपकाल, त्यांच्यासोबत बोलून आणि पैसे आणि पॉवरचा मास दाखवून माघार घेण्यासाठी लावली। अरे तो कोणीतरी असला पाहिजे ना जे सत्ता आणि पैशाचे समोर झुकला नाही पाहिजे, तो त्याच्यासाठी मी आपला फॉर्म ठेवला। जिंकल्यानंतर तुम्ही काय करणार आहात बारामतीमध्ये?
जिंकल्यानंतर बारामतीमध्ये सगळ्यांपेक्षा जे मोठा मुद्दा आहे आज कामगारांना काढून टाकण्यात आलेला आहे, त्यांना मी न्याय देणार आहे. पाणीचा प्रश्न जे आहे ते सोडवणार आहे 100%. आणि सबसे पहिले मी अजितदादाची जी FIR आज रखडलेली आहे, महाराष्ट्रामध्ये FIR सुद्धा होत नाही इतके मोठे नेताची, ते FIR अगोदर मी करून घेणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर धनंजय मुंडे यांना मंत्री करा अशी मागणी काल झाली होती, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? धन्या मुंडेला जरी मुख्यमंत्री करण्याची चूक केली तर ज्या पक्षाने त्यांना मंत्री केला, चुकून जरी मंत्री केला, तो त्यांच्या पण सत्ता जाणार आहे. हे माझा शब्द रेकॉर्ड करून ठेवा. ज्या पक्षाने धन्याला संधी परत दिली त्या पक्षाची सत्ता जाणार आहे आणि कधी परत येणार नाही. हे एक अबला स्त्रीच्या मन आहे, जे शब्द आहे जे मी देत आहे. क्योंकि आज धन्या मुंडेची काहीच गरज नाहीये मंत्रिमंडळमध्ये. मंत्रिपदावर असताना त्यांनी फक्त आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकलेला आहे आणि माझ्यासारखी खूप गोरगरीब लोकांना वेळोवेळी जेलमध्ये टाकलेला आहे. 1000 लोकांची लिस्ट आहे ज्यांना खोटे नाटे केसमध्ये जेलमध्ये टाकलेला आहे. सत्ताचा गैरवापर, पदाचा गैरवापर जास्तीत जास्त हा महाराष्ट्रामध्ये जरी कोणी केलेला आहे तो धन्या मुंडे आहे. आणि बलात्कार, जमीन हिचकून घेना, अरे एक बुजुर्ग व्यक्ति की 75 वर्ष का पागल होकर घूम रहा है भीड़ में और उसकी बेटी ने आत्महत्या कर ली फक्त 1000 स्क्वेअर फीट जमिनीसाठी. रसवंती होती त्यांची परलीची विधानसभामध्ये. आणि असे खूप काही किस्से आहे धन्या मुंडेचे. आणि हे सगळे जमीन हिचकून घेण्यासाठी, बलात्कार, मर्डर, खून खराबे, आणखीन खूप काही गोष्टी. आणि याच्यासाठी मंत्रिपद द्यायचे आहे का? आणि कोणी मागणी करतोय? कोणी मागणी करत नाही. सगळे वंजारी समाजांनी पण पंकजाताईला आणि धन्या मुंडेला नकार दिलेला आहे. या गोष्टी आपण लोकसभाच्या इलेक्शनमध्ये बघितलेली आहे. आणि धन्या मुंडे जे म्हणतोय 1,50,000 मतांनी मी निवडून आलेलो आहे, तो कशातून निवडून आलेला आहे ते आम्हाला माहिती आहे. सगळ्यांच्या डोक्यावरती बंदूक ठेवून, दमदाटी करून. आता गेली ना तुमची पूर्ण टीम जेलमध्ये, तो काय राहिलेला नाहीये. आणि जरी धन्या मुंडेला दिली तो 100% ज्या पक्षाने दिली त्यांची सत्ता जाईल. तुम्ही सांगतात की सत्ता जाईल, अनेक गुन्हा दाखल आहेत त्यांच्यावर, अनेक आरोप आहे, तरी पण जे बीडची जनता आहे ते सभेमध्ये उभे राहून मागणी करत आहेत. तुम्हाला काय वाटतं, जनता आहेत की त्यांचे कार्यकर्ते आहेत? जनता नाहीये, त्यांचे कार्यकर्ते आहे. आणि जे लोकांना त्यांचा काहीतरी फायदा आहे, बीडमध्ये मी गेले 5 वर्षापासून मी हे करत आहे राजकारण, आणि मी बघितलेलं आहे पैसे घेऊन लोक काय पण बोलण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही बघा ना, पैसे घेऊन लोक मला गाली बघताय. हे अरे मी काय चुकी केलेली आहे? फक्त मी हक्कासाठी, लोकांच्या हक्कासाठी मी लढते. तो माझ्यासारखी महिलांना लोक शिवीगाळ करतात, यांचे कार्यकर्ते पैसे घेऊन. आणि असे बलात्कारी व्यक्ती ज्यांनी स्वतःची सालीवरती बलात्कार केलेला आहे, अशा व्यक्तीच्या एक वारकरी समाजाच्या व्यक्ती उठून सुटून हा मागणी करताय की मंत्रीपद द्या. अरे कशाला? जास्त चंदा दिला असेल ते सप्ताहाचे प्रोग्राम मध्ये. मला सगळ्या काही गोष्टी माहिती आहे. हे सगळी गोष्टीचा काय उपयोग नाही होणार. जरी त्यांना मंत्रीपद दिला, पूर्ण महाराष्ट्राची जनताला मी घेऊन मंत्रालय समोर कूच करणारे आणि पूर्ण आंदोलन करणारे मंत्रालय आम्ही चलू देणार नाही, धन्या मुंडेला केला तर. अजून एक बातमी आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच राज्यात एक ऑपरेशन टायगर राबवणार आहेत अशी बातमी सकाळपासून येत आहेत. काय सांगणार तुम्ही? कारण अनेक ठाकरे गटाचे जे खासदार आहेत त्यांच्या संपर्कात अशी पण बातमी येते. आपण बघितलेला आहे आणि खूप मोठा माझे डोळ्यामध्ये अश्रू येते ते वाक्य ऐकून. ते आपले अंधेरीचे कोणते तो आमदार आहे, नाही आमदार, ते त्यांचं नाव मला आठवणीत नाही आहे. खूप असं जे बीजेपी आणि ट्रिपल इंजनची जे सरकार आहे, सिर्फ धुआं निकालने वाला जे इंजन आहे, ते जे ट्रिपल इंजनची सरकार आहे, लोकांवरती फक्त दमदाटी करून, लोकांना असा ईडी सीडी आणि कुठेतरी अडकण्याचा प्रयत्न करून, त्यांच्यावरती दबाव टाकून आपल्या पक्षामध्ये घेण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे हे लोकांचा.
आणि जे लोक येत आहे त्यांना घेताय आणि जे लोक नाही येत आहे त्यांना ED मध्ये अटकून ठेवताय. असं सगळं काय याला आपण टायगर जे आहे काय म्हणाले तुम्ही ऑपरेशन टायगर, याला आपण ऑपरेशन टायगर म्हणू शकत नाही. आपण याला ऑपरेशन मेंढी किंवा बकरी को मेंढी बोलते ना मराठी में, ऑपरेशन मेंढी म्हणू शकता. जे आपले कहनेवर मैं आपले कहनेवर ने ऐसे करू शकते. तो ये ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आपण सांगितलं पाहिजे या ऑपरेशनला. क्योंकि तुम्ही लोक स्वेच्छाने तुमच्या पक्षामध्ये येत नाही. लोकांवरती तुम्ही दमदाटी करून कोणती तरी लाच देऊन की तुम्हाला हे पद देऊन टाकू ते पद देऊन टाकू असं काही सगळं करून हे लोक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतात. आणि हे सगळी गोष्टी ज्या आहे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि तुम्ही सत्ताधारी आहोत, शिंदे साहेब असेल, CM साहेब असेल, आपले देवाभाऊ आणि ते कोणता दुसरा पक्ष राष्ट्रवादी असेल, सगळ्यांना मी एकच आवाहन करते, तुम्ही जरी खरंच योद्धा आहे तर तुम्ही लोकांसोबत लढा आणि लढून तुम्ही आपला जे वर्चस्व आहे ते वाढवा. लोकांवरती असं दमदाटी करून आणि जे आमदारच्या मला आठवण येत नाही त्यांच्यासोबत तो इतका वाईट झालेला इतका वाईट करून रात्री 2 वाजता प्रवेश केलेला आहे. त्यांच्या काय नाव आहे त्यांचे, ते खासदार झाले आता, शिवसेनाचे होते उद्धव ठाकरेचे, आता शिंदे गटामध्ये येऊन वारकर गायकर काय नाव रवींद्र वायकर मला आठवण राहत नाही नाव, इतके आमदार खासदार आहे. रवींद्र वायकर जे आहे त्यांच्या घर ED पाठवली होती आणि ED पाठवल्यानंतर रात्री 2 वाजेपासून EDचे लोक त्यांना परेशान करत होते. त्यांनी इतके इमानदार रवींद्र वायकर जे आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती क्योंकि त्यांच्या जवळच्या जे व्यक्ती आहे त्यांनी मला सांगितलं होता. आणि जे रवींद्र वायकर आहे त्यांनी सांगितलं मला घेऊन चला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये, केस टाका माझ्यावरती, पण मी शिवसेना सोडणार नाही. पण सकाळीपासून हे मुद्दा सगळं चालला आणि त्यानंतर त्यांनी काय केला की आपला आपले उद्धव ठाकरे साहेबांना फोन केला. त्यांनी सांगितलं की तुमच्यावर आहे. पण त्यानंतर ते जाण्यासाठी तयार झाले. त्यानंतर त्यांनी ED लोकांनी त्यांना न घेऊन जाता त्यांनी त्यांची बायकोवर केस टाकला आणि त्यांना घेऊन जात होते. त्यांनी सांगितलं त्यांना पण जाऊ द्या, माझी बायकोला पण जाऊ द्या, पण मी शिवसेनासोबत हे मक्कारी करणार नाही, धोकाधडी करणार नाही. तो उद्धव साहेब स्वतः आले आणि त्यांना सांगितलं की नाही तुमची बायको जेलमध्ये जायला नकोय, त्याच्यासाठी तुम्ही शिंदे गटामध्ये जा आणि प्रवेश करा आणि तुम्हाला जे सांगतील तुम्ही ते करा. तो माझं एकच म्हणणं आहे. आणि असा भ्रष्टाचार, दमदाटी, ED हे सगळं काय सुरू आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे. तुमचं म्हणणं असं आहे की रवींद्र वायकर यांची पत्नीला जेलमध्ये टाकणार होते, त्याच्यासाठी त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केले आणि खासदार झाले. त्यांची पत्नीला जेलमध्ये टाकणार होते. तो उद्धव साहेब स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं असं करू नका, तुम्ही इतकी इमानदारी एतबारी दाखवू नका. मोठा खुलासा करतात, त्याचा पुरावा वगैरे आहेत का तुमच्याकडे? नाही, ते व्यक्ती नाही, त्यांच्या जे जवळच्या व्यक्ती आहे त्यांनी मला सांगितलं होतं सगळं काही गोष्टी. मी माझ्या डोळ्यामध्ये त्यावेळे पण अश्रू आले, आता पण माझ्या असं, क्योंकि शिंदे गटाने जे सांगितलेलं आहे शिंदे साहेबांनी की तुम्ही टायगरने मेंढी शेंडी आणि तुम्ही ते मेंढीचा व्यापार करत आहे. मेंढी काय सांगितलं तुम्ही? नाही, टायगर ऑपरेशन टायगरने ऑपरेशन मेंढी तुम्ही चालवत आहे. नाशिकमध्ये असो खरात नंतर आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. ऑपरेशन कॉर्पोरेट सेक्टर जिहाद. IT पार्कमध्ये जॉब देण्याच्या नावावर अनेक मुलींसोबत लैंगिक शोषण आणि धर्म परिवर्तन असा प्रकार समोर आला आहे. काय सांगणार तुम्ही याच्यामध्ये? सगळं आता तर खरात जेलमध्ये गेलेला आहे, त्याच्यावर बोलण्यासाठी काय उपयोग नाहीये. पण मी एकच मागणी करते, हे त्यांची जी टोळी आहे त्यांना कोण संरक्षण देत आहे? अरे तुम्ही खोटे नाटे केसमध्ये माझ्यासारखी औरतला टाकते हो, आणि ते महिला आयोगची अध्यक्षाला तुम्ही टाका ना आतमध्ये. त्या एकदम मोठे पदावर आहे ना त्या संघटनावरती, आणि त्यांची बहीण पण आहे. त्यांची बहिणीच्या नावावरती कोटी अवधीची प्रॉपर्टी आहे. ते रुपाली चाकणकर महिला आयोगची अध्यक्ष असताना हेलिकॉप्टरमध्ये कसं फिरत होती.
सगळीकडे हेलिकॉप्टरमध्ये ते माज मज्जा कसं केली ते अशोक खरातचे पेशेवर आणि लोकांना बेकुपीमध्ये काढत होती. ते रुपाली चाकणला पण ईडीची चौकशी करा आणि ते रुपाली चाकणकरला आतमध्ये टाका. हे माझी आता मागणी आहे की तुम्ही कशाला असे भंगार लोकांना तुम्ही ठेवताय बाहेर आणि जे गोरगरीब खरे लढणारे आहे माझ्यासारखे आमच्यासारखे लोकांना लढणारे लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकताय. तो कुठेतरी महाराष्ट्रामध्ये हे सगळी गोष्टी थांबायला पाहिजे. आणि हे महिला आयोग की अध्यक्ष जे आहे जे कोटी अवधी कमवून हेलिकॉप्टरमध्ये फिरत होती त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना पण आतमध्ये टाका. सखोल चौकशी करा. किती महिलांचा गैरवापर करा आणि रुपाली चाकणकरची आणि त्यांची बहिणीची आणि त्यांच्या परिवारची जितकी प्रॉपर्टी आहे सगळी प्रॉपर्टी ताब्यातमध्ये ईडीला घ्यायला पाहिजे. आणि अशी मी मागणी पण करणार आहे, लेटर देणार आहे. आणि ताब्यातमध्ये घेऊन ज्या महिलांचं शोषण केलेलं त्यांना वाटून द्या. कुणाल कमरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता वाचला होता. त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हक्कभंगची नोटीस दिली होती. विधानसभामध्ये त्यांना बोलवले होते आणि त्यांनी सांगितले की मी कविता वाचलेत, माझी काही चूक नाही याच्यामध्ये. काय प्रतिक्रिया? अगोदर पण शरद पवार साहेब सारखे मोठे व्यक्तीवरती पण लोकांनी कविता काढली पण असा बंद केला नाही कोणाला जेलमध्ये आणि कोणावरती असं हे दाखल केला नाही गुन्हा. तो त्याच्यासाठी मी म्हणते तुम्ही असं काय काम करू नका की ज्यांनी करता लोक आपल्यावरती कविता किंवा काहीतरी आक्षेप करू. तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा ना. इतके मोठ्या पदावर आहे तुम्ही. आणि आज जरी कविता जरी केली ते व्यक्तीने ते एक आपला संविधानाचा भाग आहे. 19 नंबर कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे तुम्हाला बोलण्याची कविता करण्याची परवानगी दिलेली आहे संविधानाने. तर तुम्ही कोणाला असं अडवू शकत नाही, कोणावरती तुम्ही असं हे करू शकत नाही, मतलब खोटा केस गुन्हा दाखल करू शकत नाही. आणि जरी असं केला तो स्वराज्य शक्ती सेना असे लोकांच्या पाठीमागे राहील. परत एकदा विचारतो, शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही पोटनिवडणुकीत बारामतीमध्ये तुमचे नाव माघार घेणार आहात का? माघार आता तो माघारची वेळ गेलेली आहे. आता माघारची वेळ राहिलेली नाही आहे आणि माघार घेणार नाही मी. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.